नमस्ते. हालशुगरमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. आज मी अकोळ येथे आहे. अकोळ सेंटरमध्ये अकोळ गावातील आमचे सभासद विजय हादगिने सर यांची जवळजवळ 10 एकर शेती आहे. ऊस शेती करतात. वेगवेगळ्या व्हरायटी असतात, 9632 असतात. चांगले पिकवणारे आणि उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. ह्यांनी सुद्धा एक चांगला प्रयोग केलेला आहे की खत टाकताना शेणखताची भट्टी करून कशी टाकावी, त्यासाठी मी आज इथं ते खास बघण्यासाठी झालो आहे. मी सभासदांना एकच सांगणार की आपण ज्यावेळी खत टाकतो, खत टाकायच्या अगोदर एक शेणखताची मध्ये खतांची भट्टी ठेवली एक 2 ते 3 दिवस, जास्तीत जास्त 4था दिवस, तर ती खताची जी तुम्ही खत देणार आहे त्याची कार्यक्षमता चांगली राहते आणि ते पिकाला चांगली शोषून घेण्याची प्रक्रिया चालू होते. पीक जोमाने वाढण्यास त्या खतांचे दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. अशा पद्धतीने मी केला तर तुमचं खत वाया जाणार नाही. जवळजवळ 90 ते 95% तुमचे खताची वेस्ट होण्याची बचत होईल आणि त्या पद्धतीनं ऊसाला पण चांगल्या पद्धतीने लागण्यात येईल. असं तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्याच्याकडे शेणखत आहे त्यांनी शेणखताची भट्टी करून तुम्ही आपल्या पिकाला देऊ शकता. धन्यवाद. तिकडचंही घ्यावं फार ते रोप लावून केलेलं तुमच्याकडचे